ठाणे शहर भाजप पुरस्कृत नवयुग मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4च्या स्थानिक माजी नगरसेविका नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्ष स्नेहाताई आमरे, संस्थापक रमेश आमरे आणि सागर आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव येथे साजरा केला जातोय। समाजातील विविध घटकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत। वेगवेगळ्या संस्कृतींचं दर्शन घडवीत या ठिकाणी देवीची सेवा केली जाते। त्याचबरोबर सर्व धर्मियांना एकत्रित घेऊन या ठिकाणी हा उत्सव जो आहे तो नवयुग मित्र मंडळाच्या वतीने साजरा केला जातोय। 9 दिवस देवीची मनोभावे सेवा केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाआरतीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय असं वातावरण निर्माण झालं। देवीला निरोप देताना आमरे कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने सासूरवाशीन म्हणून अखेरची पूजा करून देवीला साश्रू नयनांनी निरोप दिलाय। मिरवणुकीत साधेपणा जपण्यात आला असून त्यावरील खर्च महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळी परिस्थितीवरती मात करण्यासाठी मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याचं मंडळाचे संस्थापक रमेश आमरे यांनी स्पष्ट केलं आहे। यावेळी स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आमरे तसेच रमेश आमरे, मंडळाचे सरचिटणीस सागर आमरे व प्रमुख सल्लागार शंकर पवार यांसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। शिवाय शिव शिव शिवाय शंकर शिव शिव शिवाय शिव शिव शिवाय शिव शिव शिवाय शंकर शिव शिव शिवाय शिव शिव शिवाय शिव शिव शिवाय शंकर भूतेषु शंभो सर्व सर्वेषु शंभो वीरभद्राय शंभो काशीनाथ स्वयंभो रुद्रदेवाय शंभो महादेवाय शंभो भुवनेशाय शंभो चंद्रचूड स्वयंभो विश्वनाथ स्वयंभो भजे अखिल सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे। चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मे सर्वात पहिले दसऱ्याच्या सणात खूप खूप शुभेच्छा। नवीन पिंजरा दरवर्षी आम्ही नवरात्रोत्सव साजरा करत असतो। हे आमचं 21वं वर्ष होतं आणि खूप
उत्साह आणि आनंदात आपला देवीचा उत्सव पार पडलेला आहे. अतिवृष्टीमुळे जे शेतकरी भैयाचा आपला जो संकट आलेला आहे आणि सर्वसामान्य नागरिक जे संकटात आलेले आहे त्यांच्यामुळे आज आम्ही ती मिरवणूक कॅन्सल केली आणि महाआरतीचं आम्ही नियोजन केलं. मंडळातर्फे सर्व सदस्य आणि जे आमचे हितचिंतक आहेत सर्वांचं आम्हाला खूप अभिनंदन करायचं वाटतं की सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि भैयाचा आपल्या लवकर या ज्या संकटात आलेलं आहे त्या संकटाला बाहेर पडावं. आम्ही आता 1-2 दिवसामध्ये जे काय मदत ती आम्ही जाहीर करणार आहोत आणि सीएम फंड आम्ही देणार आहोत. सीएम फंडासाठी आम्ही चेक देण्याचा आता निर्णय घेतलेला आहे. काही आहे की अजून काय कोणत्या हातात द्यायचं ते अजून माहिती नाही पडत म्हणून आम्ही सीएम फंडाकडे सपोर्ट करणार आहोत. तर नवयुग मित्र मंडळाचं हे 21वं वर्ष होतं. तर 21व्या वर्षात आम्ही दरवर्षीच असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. तर यावर्षी आम्ही वाराणसीवरून थेट गंगा आरती आपल्या ठाणेकरांसाठी आयोजन केलेलं होतं. हे आमच्या मंडळाचं यावेळी डिसिजन होतं. तसेच यावेळी अजून वेगळं म्हणजे आपण जर बघाल तर अतिवृष्टी आल्यामुळे जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवरती तर ते लक्षात घेऊन आम्ही आमची जी जंगी मिरवणूक होती ती आम्ही रद्द केली आहे. तर त्याऐवजी आम्ही जे काय आमची मिरवणुकीसाठी जी काही आमची सामग्री लागणार होती त्याच्यामध्ये म्हणजे जे काही आम्हाला फंड आलेला तो आम्ही मदत म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नवयुग मित्रमंडळाने डिसाईड केलं आहे की सीएम रिलीफ फंडमध्ये आम्ही तो सुपूर्द करणार आहोत. वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत जर म्हणाल तर आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट या म्हणजे जे ट्रस्ट आहे त्याच्या मार्फत आम्ही म्हणजे जे पेशंट्स आहेत त्यांना आपण मोफत मदत करतोच. तसंच यावेळी आपण मॅमोग्राफी कॅम्प पण ठेवलेला. तसेच वैद्यकीय आपल्याला सीएम त्यांच्याकडूनच आपल्याला एक वैद्यकीय मदत म्हणून पण कॅम्प ठेवण्यात आलेला. तर ते तर आम्ही दरवर्षी आमच्या मागच्या 21 वर्षापासून आम्ही हे सतत कार्यरत आहोत या वैद्यकीय मदतीमध्ये.